उत्तर महाराष्ट्रातील जनतेच्या हक्काची एकमेव वृत्तवाहिनी जागर जनस्थान। जागर जनतेचा, जनतेसाठी सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। नाशिक रोड परिसरातील सामनगाव रोड शंकरनगर येथे कुत्र्याच्या पिल्लावर हल्ला करून त्याला ठार मारल्याची घटना दिनांक 17 जुलै रोजी पहाटे 3 वाजता घडली आहे। जेल रोड परिसरातील पंचक शिवार येथे एका 7 ते 8 वर्षाच्या बिबट्या मादीला वन विभागाने 10 ते 12 दिवसांपूर्वी पिंजरा लावून जेरबंद केले। भर लोकवस्तीत पुन्हा बिबट्याचा वावर कायम असल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे। पहाटे नाशिक रोड सामनगाव परिसरातील शंकरनगर येथील एका रस्त्यावर झोपलेल्या कुत्र्याच्या पिल्लाची शिकार करून घेऊन जाताना ही घटना अक्षय पाटील यांनी घराला लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे। या घटनेने संपूर्ण परिसरात पुन्हा बिबट्याचा वावर कायम असल्याने स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे। वन विभागाने सदर ठिकाणी पाहणी करून तात्काळ पिंजरा लावण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे। सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। मान्सून सुरू होऊन 1.5 महिना उलटला असून चाळीसगाव तालुक्यातील अद्याप धरण कोरडं असून चाळीसगाव तालुक्यातील एकमेव खडकी सीमेतील धरण 100% भरले असून अद्याप गिरणा, मन्याड, पिंपरखेड आणि तालुक्यातील इतर धरणे कोरडी आणि कमी प्रमाणात पाणी आहे। त्यामुळे चाळीसगाव तालुक्यात मुसळधार पाण्याची अजून शेतकऱ्यांना अपेक्षा आहे। चाळीसगाव तालुक्यातील मुख्य गिरणा धरण हे शेतीसाठी आणि पिण्याच्या पाण्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे। सध्या गिरणा धरणामध्ये फक्त 11.84% पाणी असून पावसाची प्रतीक्षा आहे। मन्याड मध्यम प्रकल्प 0% पाणी असल्यामुळे कोरडेठाक दिसत आहे। 1.5 महिना त्यात पाणी नसल्यामुळे आजूबाजूच्या शेतकरी चिंतेत आहे। मन्याड मध्यम प्रकल्पामध्ये 100% भरल्यावर मुबलक असे पाणी उपलब्ध होते। शेतीसाठी या पाण्याचा मोठ्या प्रमाणात उपयोग केला जातोय। तसेच परिसर सुजलम सुफलम पुण्यामध्ये मन्याड धरणाचा महत्त्वाचा वाटा आहे, परंतु अद्याप धरणांमध्ये पाणी नसल्यामुळे शेतकरी चिंतेत आहे। मन्याड धरणामध्ये एकूण पाणी साठण्याची क्षमता 1105 दशलक्ष घनफूट इतकी आहे। धरण मातीचे 1142 मीटर असून मन्याड धरणाची लांबी 1410 आहे। चाळीसगाव तालुक्यात अजून मुसळधार पाण्याची अपेक्षा आहे। जागर जनस्थानसाठी सोजीलाल हडपे, चाळीसगाव। सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। भडगाव तालुक्यातील कसगाव येथे गावातील रस्त्यांची दुरावस्था मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते। कसगाव नागद रस्त्यावर मराठी मुलांची शाळा आहे। या रस्त्यावर वाहनांची वर्दळ असते। या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्यामुळे शाळकरी मुलांना, वयोवृद्ध लोकांना त्रास सहन करावा लागतोय। येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांचे चाक खड्ड्यामध्ये गेल्यामुळे शाळेत जाणाऱ्या मुलांच्या अंगावर पाणी उडत असल्यामुळे शालेय गणवेश शाळेत जातानाच खराब होतोय। कसगाव नागद रस्त्यावर बऱ्याच ठिकाणी खड्ड्यात पाणी साचल्यामुळे वाहनधारकांना खड्ड्याचा अंदाज येत नसल्यानं अपघात होण्याची शक्यता वर्तवण्यात येते। वॉर्ड क्रमांक 1 जीन एरिया, वॉर्ड क्रमांक 5 मध्ये आणि अंगणवाडी क्रमांक 8 समोर देखील पाणी साचल्यानं लहान बालकांना देखील अंगणवाडीत जाताना पाण्याच्या डबक्यातून जावं लागतंय। अशा बऱ्याच ठिकाणी पाणी साचल्यामुळे परिसरातील लोकांना जाण्या येण्यासाठी मोठी कसरत करावी लागते। रस्त्यावरच्या खड्ड्यांमध्ये पाणी साठल्यामुळे डास, मच्छर आणि मलेरिया, डेंग्यू सारख्या आजाराचं प्रमाणात वाढ देखील होत असल्यानं याकडे संबंधित अधिकाऱ्यांनी आणि लोकप्रतिनिधींनी त्वरित लक्ष देऊन रस्त्यांची डागडुजी करण्यात यावी आणि गावातील रस्त्यांवर मुरुम टाकून खड्डे बुजवण्यात यावी, अशी मागणी कसगाव गावातून मोठ्या प्रमाणात होत आहे। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी अमीन पिंजारी, कसगाव, तालुका भडगाव। नाशिकच्या भद्रकाली पोलिसांची मोबाईल दुकानांमध्ये मोठी कारवाई। नाशिकच्या MG रोडवरील दुकानातून ॲपल कंपनीच्या बनावट ॲक्सेसरीज जप्त। 5 दुकानदारांना अटक करत 3,52,000चा मुद्देमाल केलाय जप्त। MG रोडवरील 5 दुकानांमध्ये पोलिसांनी कारवाई केल्यामुळे खळबळ। मॉजिसा मोबाईल, AGM कॉर्पोरेशन, रिद्धी सिद्धी एम्पेक्स, बालाजी मोबाईल, आशापुरा मोबाईल या दुकानांमध्ये मोठी कारवाई। ॲपल कंपनीच्या बनावट ॲक्सेसरीज विक्री होत असल्याची भद्रकाली पोलीस ठाण्यात दाखल होती तक्रार। कल्याणमधील रहिवाशी कुंदन बेलोशे यांनी दिली होती भद्रकाली पोलीस ठाण्यात फिर्याद। सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। स्वर्गीय गणेश दत्तात्रय धात्रक शिक्षण संस्थे आषाढी एकादशी निमित्त भव्य दिव्य दिंडी आज दिनांक 17 जुलै रोजी सकाळी 8 वाजेच्या दरम्यान
उत्साहात संपन्न झाली। जेलरोड येथील स्वर्गीय गणेश दत्तात्रय धात्रक शिक्षण संस्थेत आषाढी एकादशी निमित्त विद्यार्थ्यांची भव्य दिव्य दिंडी सोहळा आयोजित करण्यात आला होता। यावेळी संस्थेचे संस्थापक मान्य दत्तात्रय धात्रक सर, शाळेच्या मुख्याध्यापिका जयश्री सरोदे, एंजल इंग्लिश मीडियम स्कूलच्या प्रिन्सिपल मनीषा दराडे, आनंद महाराज कॉलेजच्या उपप्राचार्या सुलभा डांगे, डेफोडिल मॉन्टेसरीच्या प्रिन्सिपल कीर्ती धात्रक या उपस्थित होत्या। सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते पालखी पूजन करण्यात आले। त्यानंतर विद्यार्थ्यांचा पायी दिंडी सोहळा राजराजेश्वरी चौक, सैलानी बाबा शनी मंदिर ते शाळा अशा मार्गाने आयोजित करण्यात आला। या दिंडी दरम्यान एंजल व DFDच्या विद्यार्थिनींनी अतिशय सुंदर लेझिम पथक सादर केले। सर्व विद्यार्थी संत वारकरी वेशभूषेत उपस्थित होते। कार्यक्रमाच्या शेवटी सर्व विद्यार्थ्यांना प्रसाद वाटप करण्यात आला। आरती घेऊन या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नलिनी गांगुर्डे यांनी केले। यावेळी शाळेतील विजया कोल्हे, वैशाली पाटील, कविता कटारे, सुजाता जाधव, शोभा वाडवणे, प्रतिभा बस्ते, राजश्री शेवाळे, महेंद्र साळवे, कैलास देवरे, पूजा सोनवणे, वैशाली सूर्यवंशी, हर्षद सोनवणे, रवी चव्हाण, महेंद्र पाटील, राहुल सानप, मंजुषा बाबुल, सचिन साबळे, शरद सानप, नरेंद्र उपपाचार्य, मनीषा मोरे, मीरा महाले उपस्थित होत्या। सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान। विशालगडावर छत्रपती संभाजीराजे यांच्या इशाऱ्यानंतर अतिक्रमणाची कारवाई झाल्यानंतर यामध्ये जातीय तेढ विरोधकांकडून निर्माण केला जातोय। त्याचप्रमाणे जाणीवपूर्वक शिवभक्तांवर गुन्हे दाखल केले आहेत। हे गुन्हे त्वरित मागे घ्यावे यासाठी स्वराज्य संघटनेतर्फे नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर असलेल्या शिवस्मारकावर निषेध आंदोलन करण्यात आलंय। हसन मुश्रीफ यांच्या सांगण्यावरून सरकार कारवाई करत असेल तर आम्ही त्याचा तीव्र शब्दामध्ये निषेध करतो। त्याचप्रमाणे विशालगडावर जी हिरवळ पसरली आहे ती नष्ट केल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही। तिरंग्यातील हिरवा रंग आमचा आहे, मात्र दहशतवादाचा हिरवा रंग आम्ही खपवून घेणार नाही। त्यांना पाठीशी घालणारे हसन मुश्रीफ, इम्तियाज जलील यांच्या घरापर्यंत जाण्यासाठी आम्हाला वेळ लागणार नाही असा इशारा देखील स्वराज्य संघटनेतर्फे देण्यात आला। शिवभक्तांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे त्वरित मागे घ्यावे, अन्यथा राज्यभर रस्त्यावर उतरण्याचा इशारा यावेळी देण्यात आला। आज सरकारचं निषेध आंदोलन करताय। विशालगडावर जी कारवाई झाली त्याच्यातर्फे करण्यात येत आहे, काय याच्या पुढची भूमिका राहणार आहे? निश्चितपणाने आपल्या सगळ्यांना माहीत आहे, छत्रपती संभाजीराजे यांनी सरकारला अल्टिमेटम दिलं होतं की तुम्ही या तारखेपर्यंत विशालगडाला अतिक्रमण मुक्त करा अथवा मी शिवभक्तांसोबत विशालगडावर येतोय। छत्रपती संभाजीराजे सांगितल्याप्रमाणे विशालगडावरती आले, अतिक्रमण मुक्त करण्याचा आदेश घेऊन तिथून निघाले। त्यानंतर अचानक पद्धतीने कुठेतरी धर्माचं राजकारण करणारे लोक, ज्या लोकांचे घरं धर्माचं राजकारण करून चालतं, अशा प्रकारच्या लोकांनी अचानकपणे मागणी चालू केली की छत्रपती संभाजीराजे यांच्यावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे। छत्रपती संभाजीराजेंनी देखील एक पद्धतीने सांगितलं की जर तुम्ही शिवभक्तांना अटक करणार असेल तर सर्वात पहिले मला अटक करा, परंतु याचा अर्थ असा होत नाही की तुम्ही छत्रपती संभाजीराजांपर्यंत पोहोचलं पाहिजे। छत्रपती म्हणजे ही अखंड हिंदुस्थानाचं आराध्य दैवत आहे, आमची सर्वांची 18 पगड जातींची अस्मिता आहे। जर हा विषय कुठल्या तरी पालकमंत्र्याच्या सांगण्यावरून तो जर एखाद्या धर्माचं म्हणून राजकारण करत असेल आणि त्याच्या सांगण्यावरून छत्रपती संभाजीराजांवर गुन्हा दाखल होणार असेल तर हा महाराष्ट्र शांत बसणार नाही, स्वराज्य पक्ष शांत बसणार नाही, शिवभक्त शांत बसणार नाही व निश्चितपणाने फक्त सरकारचा निषेधच नाही होणार तर इथून पुढचे आंदोलन आणखी तीव्र पद्धतीने राहतील। जोपर्यंत आम्हाला संपूर्ण कल्पना येत नाही की छत्रपती संभाजीराजांवर कुठले गुन्हे दाखल झाले आहेत किंवा होणार आहेत की नाही, आमची मुख्यमंत्र्यांना मागणी आहे त्यांनी छत्रपती संभाजीराजांना भेटावं, छत्रपती संभाजीराजांना कशा पद्धतीने आम्ही गडकोट किल्ले अतिक्रमण मुक्त करणारे या पद्धतीने सांगावं व सर्व शिवभक्तांवरती दाखल झालेले गुन्हे त्वरित मागे घ्यावे। कारण की त्यांनी जर काल सुरू केलेली अतिक्रमणाची कारवाई आधी केली असती तर शिवभक्तांच्या भावना अनावर झाल्या नसत्या, किंवा आम्ही तर आजही म्हणतो की हा प्रकार शिवभक्तांकडनं घडलेलाच नाही आहे, हा प्रकार सरकारनेच घडून आणलेला आहे। गुन्हे दाखल निश्चितपणाने गृहमंत्र्यांनी मागच्या वेळेस देखील चुका केल्या, यावेळेस देखील शिवभक्तांचा 18 पगड जातींचा या भगव्याखाली नांदणाऱ्या सगळ्या लोकांचा तुम्ही जर दोष ओढून घेणार असेल
तर शिवभक्त व भगव्याखाली नांदणारे कुठलेच लोक शांत बसणार नाही. शिवभक्तांवरचे गुन्हे मागे घेतले गेलेच पाहिजे. व निश्चितपणाने ज्या पालकमंत्र्यांनी तिथे एका दहशतवाद्याला आश्रय दिला, ज्या विशालगडाने आत्तापर्यंत अनेक वेळा राजधानी म्हणून काम केलं, ज्या विशालगडाने छत्रपती शिवाजी महाराजांना आश्रय दिला, छत्रपती शिवाजी महाराजांचं संरक्षण केलं, तिथे आत्ता जर जी पसरलेली हिरवळ आहे ती हिरवळ जर दहशतवाद्यांना आश्रय देण्याचं काम करत असेल तर ते शिवभक्त व छत्रपती संभाजीराजांचे मावळे म्हणून आम्ही सहन करणार नाही. जर सरकारने या पसरणाऱ्या हिरवळ जर लवकरात लवकर थांबवल्या नाही, ज्यावेळेस आम्ही हिरवळ म्हणतो त्यावेळेस तिरंग्यामध्ये असलेला हिरवा रंग हा आमचाच आहे, परंतु जो हिरवा रंग दहशतवाद्यांसाठी काम करतो तो आमचा नाही, तो आम्ही कधीच स्वीकारणार नाही. आम्ही तिरंग्याच्या हिरव्याबरोबर आजही होतो, उद्याही आहोत. आम्ही कुठल्याही धर्माच्या विरोधात नाही, पण कुठल्या तरी धर्माचे राजकारण करणारे इम्तियाज जलीलसारखे, हसन मुश्रीफसारखे लोक जर पुढे येत असेल तर त्यांना धडा शिकवल्याशिवाय आम्ही राहणार नाही. ज्या पद्धतीने विशालगडावरती आम्ही गेलो त्याच पद्धतीने इम्तियाज जलीलच्या घरावर जायलाही वेळ लागणार नाही, हसन मुश्रीफांच्या घरावर जायलाही वेळ लागणार नाही. तुम्ही त्वरित संभाजीराजांवरती बोललेले स्टेटमेंट मागे घ्या, नाहीतर याचं तुम्हाला भोग आल्याशिवाय राहणार नाही. जागर जनस्थानसाठी भूषण जैन, नाशिक. तर महाराष्ट्रातील अग्रगण्य वृत्तवाहिनी जागर जनस्थानमध्ये सुवर्ण संधी. इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, देवळा, संगमनेर, दिंडोरी, चांदवड, धुळे या ठिकाणी प्रतिनिधी नेमणे आहेत. तरी इच्छुकांनी 87 999 22 493 या व्हॉट्सअप नंबरवर आपला अलीकडचा फोटो आणि माहिती पाठवावी. जागर जनस्थानसाठी नाशिक. आपलं घर, ऑफिस, हॉटेल, रस्ते, कंपनी, उद्यानाचा परिसर आकर्षक आणि सुंदर बनवण्यासाठी लागणारे पेवर ब्लॉक्स मिळण्याचं एकमेव ठिकाण रेंजर्स इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड. नाशिकच्या कोटमगाव इथं पेवर ब्लॉक्स, कंपाऊंड वॉल, कंपाऊंड ब्लॉक, सिमेंट बेंच, PSC पोल्स अतिशय योग्य दरात, दर्जेदार आणि अत्याधुनिक पद्धतीनं बनवलेले. आमचा पत्ता रेंजर्स इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड, कॉर्पोरेट ऑफिस, दुसरा मजला, अंबिका अपार्टमेंट, मायको सर्कल, साधू वासवानी रोड, होलाराम कॉलनी, नाशिक 422010. कोटमगाव प्लांट पत्ता एकलहरा पॉवर स्टेशन जवळ, कोटमगाव, नाशिक 422105. येवला प्लांटचा पत्ता 127A2 कलंत्री लॉन्सच्या शेजारी, बाभळगाव रोड, पाटोदा रोड, येवला, जिल्हा नाशिक 423401. आमचा संपर्क क्रमांक 9272090251, 9272090252, 9272090253, 9850192224. आपण त्याच्यात OPC 53 सिमेंट्स वापरतो. त्याच्यानंतर झिंक असलेली जी STS वायर आहे, जिची 30 वर्षाची गॅरंटी, अशी STS वायर वापरतो आणि ती पण टाटा किंवा नामांकित कंपन्यांची वापरतो. आणि आपण त्या क्वालिटीसाठी सगळ्या लॅब टेस्ट करून आपण ती क्वालिटी मार्केटमध्ये आणली, म्हणून आम्हाला त्या क्वालिटीवर विश्वास आहे. आमचे पोल चांगले आहेत, लोकांनी वापरून बघितले, त्याच्यानंतर त्याची स्ट्रेंथ चांगली आहे आणि जे सिव्हिल डिपार्टमेंट आहे MSCDCLचं त्यांनी पण त्याला अप्रूव्ह केलंय. पेवर ब्लॉकची क्वालिटी चांगली आहे. त्याच्यानंतर त्याला आपण 10 mm, 20 mm आणि प्युअर वॉश सँड, ब्लॅक वॉश सँड वापरतो. त्याच्यामुळे क्रॅक हा प्रकार नाही आणि कलर पण चांगला आहे. सन अँड शाईन, टाटा अशा नामांकित कंपनींचा कलर वापरतो, म्हणून त्याची चर्चा मार्केटमध्ये चांगली आहे. अडवतकर ज्वेलर्स म्हणजे आपल्या विश्वासाचं प्रतीक. अडवतकर ज्वेलर्स घेऊन आलंय आपल्यासाठी खास ऑफर. सोने आणि चांदीच्या खरेदीवर हमखास ऑफर फक्त अडवतकर ज्वेलर्स या ठिकाणी. तर वाट कसली बघताय, नक्की भेट द्या अडवतकर ज्वेलर्सला. आमचा पत्ता अडवतकर ज्वेलर्स, अगोरा कमर्शियल कॉम्प्लेक्स कॉर्नर, नाशिक 2. अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 0253 2578 544. आमचा मोबाईल नंबर 9225 12 0 344.
तर बघताय काय, नक्की अवश्य एकदा भेट द्या फक्त आपल्या अडवतकर ज्वेलर्सला. अडवतकर ज्वेलर्स म्हणजे आपल्या विश्वासाचं प्रतीक. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान. स्थानिक जिल्हाधिकारी कार्यालय येथे कुमारी पूजा खेडकर परिवीक्षाधीन सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत आहे. त्यांना काही दिवसांपासून विविध प्रसार माध्यमांसह काही संघटनांद्वारे मानसिक त्रास दिला जातोय. एका IAS महिला अधिकाऱ्याला नाहक त्रास देणं योग्य नाही. त्या OBC प्रवर्गातून असल्यामुळे जाणीवपूर्वक त्यांना टार्गेट करू नये अशी मागणी जिल्ह्यातील सकल OBC समाज बांधवांनी दिनांक 16 जुलै रोजी जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या निवेदनाद्वारे केली आहे. या निवेदनानुसार कुमारी पूजा खेडकर या वाशिममध्ये परिवीक्षाधीन सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत आहे. UPSC परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांना भारतीय सेवेमध्ये जिल्हाधिकारी कार्यालय पुणे येथे नियुक्ती देण्यात आली होती. दरम्यान त्यांची वाशिम येथे बदली करण्यात आली. दरम्यान त्यांची वरिष्ठ पातळीवरून चौकशी सुरू असताना सुद्धा वाशिम येथे त्यांना जाणीवपूर्वक मानसिक त्रास दिला जातोय. कुमारी पूजा खेडकर ह्या दिव्यांग प्रवर्गातून येत असून अशा दिव्यांग व्यक्तींना विनाकारण मानसिक त्रास देणं ही चुकीची बाब आहे. काही संघटना आणि प्रसार माध्यमांचा या प्रकरणाशी काहीही संबंध नसताना सुद्धा त्यांना OBC असल्यामुळे जाणीवपूर्वक लक्ष केलं जात आहे. यामुळे OBC बांधवांच्या भावना दुखावल्या जात आहे. याआधीच राज्यभर OBC विरुद्ध मराठा असं वातावरण असताना या पद्धतीने विनाकारण सामाजिक सलोखा बिघडवण्याचं काम काही मंडळी करत आहेत. त्यामुळे प्रसार माध्यमांनी सुद्धा या बाबतीत पुराव्याशिवाय विनाकारण प्रसिद्धी देऊ नये. यामुळे कुमारी पूजा खेडकर यांना मानसिकदृष्ट्या त्रास होत आहे. तसेच त्या दिव्यांग आणि महिला अधिकारी असल्यामुळे त्यांना पोलीस संरक्षण देण्यात यावं आणि त्यांच्याबाबत केंद्र सरकारने जी समिती नेमली आहे त्या समितीमार्फत जी चौकशी होईल ती करण्यास कोणाचीही काही हरकत नसावी असं निवेदनामध्ये नमूद आहे. याबाबत मागण्यांची पूर्तता न झाल्यास OBC बांधवांच्या वतीने तीव्र स्वरूपाचं आंदोलन करण्यात येईल अशी मागणी या निवेदनामधून करण्यात आली आहे. या निवेदन देताना प्राध्यापक डॉक्टर अनिल राठोड, इंजिनियर सीताराम वाशिमकर, गजानन धामणे, शीतल राठोड, नागेश काळे, संदीप चिखलकर, शंकर वानखेडे, विष्णू राठोड, छायाताई मडके, भगवान मडके, ज्ञानेश्वर गोरे, गजानन भेंडेकर, अभिजित घुगे, अरुण सांगळे आदींसह OBC बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होता. जागर जनस्थानसाठी अशोक राऊत, मंगरुळपीर, वाशिम. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान. नाशिकमधील महाराष्ट्र पोलीस अकादमीत महिला पोलीस कर्मचाऱ्यावरच बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी पोलीस अकादमीत स्वच्छतेचे कंत्राट घेतलेल्या BVG कंपनीतल्या कर्मचाऱ्याविरोधात दिनांक 13 जुलै रोजी दुपारी 1 वाजेच्या दरम्यान गंगापूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालाय. महिला पोलीस कर्मचारी आणि संशयित आरोपीचे प्रेमसंबंध असल्याची माहिती समोर येते. या प्रकरणी संशयित आरोपीला दिनांक 14 जुलै रोजी सकाळी 11 वाजेच्या सुमारास अटक करण्यात आली आहे. याबाबत दिनांक 15 जुलै रोजी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पोलीस अकादमीत स्वच्छतेचे कंत्राट घेतलेल्या कंपनीत कर्मचारी असलेल्या तरुणासोबत महिला पोलीस कर्मचाऱ्याचे प्रेमसंबंध होते. आरोपीकडून महिलेला शारीरिक संबंधासाठी विचारणा करण्यात आली. तिने नकार दिल्यामुळे आरोपीने पोलीस महिला बेदम मारहाण केली आणि तिच्यावर बलात्कार केला. महाराष्ट्र पोलीस अकादमीमध्ये वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना ट्रेनिंग दिलं जातं. तेथेच असा प्रकार घडल्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. धक्कादायक म्हणजे हा सर्व प्रकार महाराष्ट्र पोलीस अकादमीच्या रहिवाशी वसाहतीत घडलाय. महाराष्ट्र पोलीस अकादमीत रात्रभर सदर महिला पोलीस कर्मचाऱ्याला संशयित आरोपीने मारहाण केली. त्यानंतर संशयित आरोपीने बलात्कार केल्याची तक्रार महिलेने पोलिसात दाखल केली आहे. तक्रार देणारी महिला पोलीस कर्मचारी खासगी रुग्णालयात असून तिच्यावर उपचार केले जात आहेत. बलात्कार आणि मारहाणीनंतर संशयित आरोपीने पीडित महिलेचे व्हिडिओ देखील काढल्याचा प्रकार समोर आलाय. जागर जनस्थानसाठी संदीप नवसे, नाशिक. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान. कुणी म्हणत असेल तर मी राजीनामा द्यायला तयार आहे, मात्र राज्यातलं वातावरण शांत व्हायला हवं. अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची प्रसारमाध्यमांसोबत एवलत विविध प्रश्नांवर चर्चा. ऑफर दिलेली आहेत की आपण महायुतीतून बाहेर पडा आणि वंचित बहुजन आघाडीशी आपण मैत्री करा. असं आहे की निवडणुका जेव्हा येतात तर अनेक जण वेगवेगळ्या ऑफर देत असतात. आता पुढं काय करायचं पक्ष ठरवेल ना, पण मला तसं काही वाटत नाही. अशा नुकतंच की महायुती ही भक्कम आहे आणि महायुतीमध्ये राहूनच जे आहेत ते तिन्ही पक्ष जे आहेत त्या पुढच्या निवडणुकीला सामोरे जाणार आहेत.
तर कुठंतरी तिसऱ्या आघाडीची शक्यता परत साहेब तरी काय उत्तर त्याला देणार? शक्यता आहे तर काय शक्यता सांगा तुम्ही, काय काय शक्यता तुम्हाला सापडली तुम्ही? तर काही अर्थ नाही तिसरी आघाडी. माझ्या तरी पाहण्यामध्ये तिसरी आघाडी वगैरे अजून आहे. एक महाविकास आघाडी आहे, एक महायुती आहे, त्याच्या बाहेर दुसरे काही लोक आहेत, पण ते स्वतंत्र लढतात. त्याला काय तिसरी आघाडी म्हणता येईल असं मला वाटत नाही. काल आपली आणि पवार साहेबांची भेट झाली, आपण त्याच्यावर स्पष्टीकरण दिलेलं आहे. मात्र माध्यमांमधून तर्कवितर्क लढवले गेले, काय सांगाल आपण, कसं पाहतो त्यात? आता तर्क लढवणं काय आणि वर्तमानपत्रातून पानं भरायचे असतात किंवा टी व्ही चॅनलमधून सुद्धा जे सतत काहीतरी दाखवायचं असतं, त्याच्यामुळे ते आपण दाखवत असते. आणि तुम्ही सांगितले ते तर्क आहे, तर्क हा तर्कच असतो, त्याच्यामध्ये सत्यता किती काही असते. त्यामुळे मी जे काही सांगितलं ते मनमोकळेपणानं प्रामाणिकपणाने सांगितलेलं आहे. आणि मी जर काही दुसरं चुकीचं काही सांगितलं असेल तर पवार साहेब ताबडतोब फोडून काढतील. पण असं काय झालं का आतापर्यंत? नाही. उलट मी हेच सांगणार आहे, काय सांगायला पाहिजे पवार साहेबांना विचारूनच मी बाहेर सांगितलं की असं असं झालं. मी त्यांना विचारलं की मला बोलायचं आहे, काय काय बोलू, ठीक आहे बोलले, तसं पण बोललो तुम्हाला. त्यामुळे तर्क वितर्क काय आणि त्याच्या पलीकडे काही तुम्ही पाहणार की नाही, फक्त राजकारणच. आम्ही नेहमी कालपासून परवापासून सांगतो की राजकारणाच्या ठिकाणी राहू द्या. राजकारणात झालेल्या चुका या निस्तरता येतात लवकर, पण सामाजिक घटकामध्ये जे काही हे जे प्रॉब्लेम्स निर्माण होतात ते वर्षानुवर्ष जे निपटता येत नाही, गावागावामध्ये त्याचे जे आहेत परिणाम होत असतात. त्यामुळे प्रत्येक वेळेला तुम्ही राजकारण होऊन जाईल. मग मी सांगताना मग काल सांगितलं साहेब राजकारण म्हणून आलो नाही, मंत्री म्हणून आलो नाही, आमदार म्हणून आलो नाही, एक ओबीसीचा कार्यकर्ता किंवा या राज्यातला एक कार्यकर्ता म्हणून आलो. ही जी काही भांडणं चाललेली आहेत, एकमेकाची डोकी फोडायचं काम चाललेलं आहे, एकमेकावर बहिष्कार टाकायचं काम चाललेलं आहे, याच्यामध्ये ज्या वेळेला मुख्यमंत्री मिटिंग घेतात तेव्हा आपण आलाच नाही. ही तक्रार मी त्यांच्याकडे केली, पण त्यांनी ते का आलं नाही त्याचं काही ते विश्लेषण दिलं की बाबा आम्हाला पूर्ण काय माहिती त्यांनी दिलेलं, काय चर्चा झाली काय नाही. आणि एवढ्या लोकांमध्ये मला नाही चर्चा करता येणार, कशी काय आपण चर्चा करायची. मग आम्ही त्यांना सांगितलं की ठीक आहे, कोणाकोणाला बोलायचं तुम्ही सांगा, मुख्यमंत्री जे आहेत बोलू, चर्चा करते. त्याच्यावर राजकारण कुठे आहे? आणि हे एक लक्षात ठेवा, हे जे पक्षाचे नेते असतात, ते पवारसाहेब असतील किंवा आणखीन दुसऱ्या पक्षाचे नेते असतील, मुख्यमंत्री असतील, राजकारणाच्या पलीकडे सुद्धा विचार करतात ना समाजाचा. या सगळ्या नेत्यांना मिळूनच शेवटी महाराष्ट्र सांभाळायचं आहे. ह्या नेत्यांचेच मतदार आहेत ना गावागावामध्ये, त्यांना त्रास झालेला ना ह्या नेत्यांना परवडणार ना त्या नेत्यांना परवडणार. त्यामुळे राज्यात शांतता निर्माण व्हावी सगळ्यांनाच वाटत असतं, त्याप्रमाणे ते काम करतात. ते राजकारणाच्या पलीकडे जाऊन काम करतात. त्यामुळे प्रत्येक वेळा त्याला काही ना काहीतरी मग तुम्हाला ते शक्य होत नाही का, तुम्हाला हे होत नाही का, तुम्हाला ते हे अशा काही कुरापती भलत्या सलतेचे आहेत ना, प्रश्न उद्भवण्याचं कारण नाही. आणि मी काल आणि आज पण सांगितलं, ह्या गाव कुशीमध्ये तुम्ही लोक शहरात राहत असाल, तुमचे भाऊ पण त्या गावामध्ये लहान लहान राहतात. त्या गावांमध्ये जेव्हा हे असे प्रश्न निर्माण होत आहेत, त्यावेळी तरी तुम्ही ते तुमच्या फक्त मीडियामध्ये काहीतरी दाखवायचं म्हणून मांडवळ करू नका. मग आम्ही जर प्रामाणिकपणे बोलत असू, तोच प्रामाणिकपणा सगळ्यांनी दाखवण्याची आवश्यकता आहे. सर, तुम्ही मुंबईच्या इंटरव्ह्यूमध्ये आता त्याचं तुम्ही समाजामध्ये जी दुही वाढलेली आहे आणि तुम्ही आताही पुनरुच्चार केला की दोन्ही घटकामध्ये कुठेतरी विषमता वाढली आणि तुम्ही असंही सांगितलं की मी ही कमी करण्यासाठी मी पाहिजे ते प्रयत्न करेल असं सांगितलं. मला जे समजेल किंवा याच्यासाठी मला यांना भेटणं आवश्यक आहे आणि हे जे
तसे गरीब हे पण आहेत, गरीब ते पण आहेत. आता कायद्याच्या दृष्टीने कुठे काय बसतं, कुठे काय बसतं काय, परंतु त्याच्यामध्ये संभ्रम निर्माण करून कुठे बहिष्कार टाक, कुठे आणखीन त्यांनी त्यांच्या लग्नात जायचं नाही, त्याने त्यांच्या हॉटेलला जायचं नाही, त्याने काहीतरी आपलं ते काय पोस्ट काय म्हणतात तुमचे स्टेटस ठेवलं की डोकं फोड, त्यांनी यांचं डोकं फोड. ते थांबणार का नाही. आणि थांबवण्यासाठी असं वाटतं की मग माझं काम आहे, मला ते केलं पाहिजे. आणि माझ्यामध्ये सगळ्यांनी ॲप्रिशिएट केलं की नाही बरोबर आहे, तुमचं मुद्दा बरोबर, तुमचं पाऊल बरोबर आहे. आणि मला हेही माहिती आहे की पवारसाहेबांसारखे नेते जे आहेत निश्चितपणे असे जर काही प्रसंग घडत आहेत आणि त्यांच्या कानात गेले त्यांनासुद्धा ते आवडणार नाही. ते सुद्धा म्हणजे ठीक आहे, आपण सगळे म्हणून शांतता निर्माण करण्यासाठी प्रयत्न करू. कारण त्यांनी हे सगळं पाहिलेलं आहे. मराठवाड्यामध्ये जेव्हा बाबासाहेब आंबेडकरांचं नाव देण्याचा निर्णय झाला त्यावेळेला या सगळ्या गोष्टी त्यांनी हँडल केलेल्या आहेत. आपण सगळे आहोत, सगळ्यांना सगळी माहिती आहे, पण त्यांना आमच्यापेक्षा जास्त अनुभव आहे या सगळ्या गोष्टीचा. आणि राज्यामध्ये शांतता निर्माण होत असेल तर त्याची मदत घ्यायला काय हरकत आहे सरकारला. ते म्हणून ते घ्यायचीच आहे म्हणून सर्वपक्षीय मीटिंग बोलवली होती मुख्यमंत्र्यांनी. हा राजकारणाच्या पलीकडचा विषय आहे. समाजामधील जे आहे कटुता वाढते त्या दृष्टीने सगळ्यांनी पाहिजे. काही लोक ते उलटं सुलटं बोलत असतात. त्यांना असं वाटतं कधी पेटवी अशीच चालू राहिली पाहिजे. पटवण्यात अक्कल लागते, पेटवायला अक्कल लागत नाही, जुळवायला अक्कल लागते, जाळायला अक्कल लागत नाही, निर्माण करायला अक्कल लागते, मोडायला अक्कल लागत नाही. त्यामुळं सगळ्यांनीच मीडिया असेल सर्व पक्षांनी जे आहे त्याच्यात एकत्रित बसून आपल्याला शांत कसं राहील याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. केवळ राजकारणात माझे 2 निवडून येतील, तो 2 तर पडतील आणि मग मी हे करेल एवढ्या पुरतं तर बघू नका. मी ती तयारी ठेवली. मी राजीनामा दिला. आज म्हटलं कोणी तर त्या मी राजीनामा देईल. त्यातला पाहिजे तो घ्या, मंत्रिपदाचा घ्या, त्या आमदारकीचा घ्या, आणखीन कसला घ्या. राज्यामध्ये गोरगरिबांचे डोके दुरुस्त कामं आहे याचा विचार मी प्रामाणिकपणे करतो. आणि मुख्यमंत्रीसुद्धा प्रयत्न करतात, उपमुख्यमंत्री प्रयत्न करतात आणि पवारसाहेबसुद्धा जे आहेत त्यासाठी निश्चितपणे पुढे येण्याचा त्यांनी शब्द दिलेला. काँग्रेस पण तेच म्हणत आहे आणि उद्धवजी ठाकरे ते पण म्हणत आहेत की शांतता प्रस्थापित झाली मग अडचण असण्याचं काही कारण नाही. आणि हे जर सगळे एकत्रित बोलतील तर मला असं वाटतं की राज्य जे आहे शांत निश्चितपणे होईल. जागर जनस्थानसाठी सचिन वखारे, येवला. तर महाराष्ट्रातील अग्रगण्य वृत्तवाहिनी जागर जनस्थानमध्ये सुवर्ण संधी. इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, देवळा, संगमनेर, दिंडोरी, चांदवड, धुळे या ठिकाणी प्रतिनिधी नेमणे आहेत. तरी इच्छुकांनी 87 999 22 493 या व्हॉट्सअप नंबरवर आपला अलीकडचा फोटो आणि माहिती पाठवावी. जागर जनस्थानसाठी नाशिक. आपलं घर, ऑफिस, हॉटेल, रस्ते, कंपनी, उद्यानाचा परिसर आकर्षक आणि सुंदर बनवण्यासाठी लागणारे पेवर ब्लॉक्स मिळण्याचं एकमेव ठिकाण रेंजर्स इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड. नाशिकच्या कोटमगाव इथं पेवर ब्लॉक्स, कंपाऊंड वॉल, कंपाऊंड ब्लॉक, सिमेंट बेंच, PSC पोल्स अतिशय योग्य दरात, दर्जेदार आणि अत्याधुनिक पद्धतीनं बनवलेले. आमचा पत्ता रेंजर्स इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड, कॉर्पोरेट ऑफिस, 2रा मजला, अंबिका अपार्टमेंट, मायको सर्कल, साधू वासवानी रोड, होलाराम कॉलनी, नाशिक 422010. कोटमगाव प्लांट पत्ता एकलहरा पॉवर स्टेशन जवळ, कोटमगाव, नाशिक 422105. येवला प्लांटचा पत्ता 127A2 कलंत्री लॉन्सच्या शेजारी, बाभळगाव रोड, पाटोदा रोड, येवला, जिल्हा नाशिक 423401.
आमचा संपर्क क्रमांक 9272090251, 9272090252, 9272090253, 9850192224. आपण त्याच्यात OPC 53 सिमेंट्स वापरतो. त्याच्यानंतर झिंक असलेली जी STS वायर आहे, जिची 30 वर्षाची गॅरंटी, अशी STS वायर वापरतो आणि ती पण टाटा किंवा नामांकित कंपन्यांची वापरतो. आणि आपण त्या क्वालिटीसाठी सगळ्या लॅब टेस्ट करून आपण ती क्वालिटी मार्केटमध्ये आणली, म्हणून आम्हाला त्या क्वालिटीवर विश्वास आहे. आमचे पोल चांगले आहेत, लोकांनी वापरून बघितले, त्याच्यानंतर त्याची स्ट्रेंथ चांगली आहे आणि जे सिव्हिल डिपार्टमेंट आहे MSCDCLचं त्यांनी पण त्याला अप्रूव्ह केलंय. पेवर ब्लॉकची क्वालिटी चांगली आहे. त्याच्यानंतर त्याला आपण 10 mm, 20 mm आणि प्युअर वॉश सँड, ब्लॅक वॉश सँड वापरतो. त्याच्यामुळे क्रॅक हा प्रकार नाही आणि कलर पण चांगला आहे. सन अँड शाईन, टाटा अशा नामांकित कंपनींचा कलर वापरतो, म्हणून त्याची चर्चा मार्केटमध्ये चांगली आहे. अडवतकर ज्वेलर्स म्हणजे आपल्या विश्वासाचं प्रतीक. अडवतकर ज्वेलर्स घेऊन आलंय आपल्यासाठी खास ऑफर. सोने आणि चांदीच्या खरेदीवर हमखास ऑफर फक्त अडवतकर ज्वेलर्स या ठिकाणी. तर वाट कसली बघताय, नक्की भेट द्या अडवतकर ज्वेलर्सला. आमचा पत्ता अडवतकर ज्वेलर्स, अगोरा कमर्शियल कॉम्प्लेक्स कॉर्नर, नाशिक 2. अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 0253 2578 544. आमचा मोबाईल नंबर 9225 12 0344. तर बघताय काय, नक्की अवश्य एकदा भेट द्या फक्त आपल्या अडवतकर ज्वेलर्सला. अडवतकर ज्वेलर्स म्हणजे आपल्या विश्वासाचं प्रतीक. अशाच नवनवीन घटना घडामोडी पाहण्यासाठी आमच्या जागर जनस्थान YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.